हॅलो नमस्कार. मी प्रिया तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, थंबनेल पाहून आतमध्ये आलात तर आज मी तुमच्याबरोबर अशा काही सवयी शेअर करणार आहे की ज्यामुळे आपलं घर स्वच्छ सुंदर असं दिसणार आहे आणि घरामध्ये पॉझिटिव्ह असं वाटणार आहे. तर नंबर 1, किचन आयटम. तर किचनमध्ये वेस्ट भांडी पडलेली असतात किंवा काही उपकरणे खराब झालेली असतात. आपले छोटे मोठे चमचे असतात किंवा छोटी मोठी अशी भांडी असतात ती खराब झालेली असतात. तर एक दिवस असा द्यायचा की जी नको असणारी भांडी बाहेर काढायची. एकच कप वगैरे राहिलेला असतो, बाकीचे कप फुटलेले असतात, तर तो पण बाजूला काढायचा आणि आपल्याला त्यानंतर त्याचा काय उपयोग करता येईल किंवा तो भंगारला देता येईल हे आपण नंतर ठरवायचं आहे. पण जी भांडी आपल्याला लागणार नाहीत ती बाजूला काढायची आणि नंतर त्याचं वर्गीकरण करायचं की त्या भांड्याचं आपल्याला रियूज करायचं आहे की काय करायचं आहे. त्यानंतर नंबर 2, शूज रॅक. तर खूप वेळा आपला शूज रॅक हा खराब झालेला असतो, त्याच्याकडे जास्त लक्ष जात नाही, पण त्याच्याकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जर तो स्वच्छ असेल तर आपोआप घरामध्ये पण पॉझिटिव्ह असं फील होतं. कोणती पण गोष्ट बघा जी स्वच्छ असेल ना तिथे काम करायला पण इंटरेस्ट येतो. तर त्याचप्रमाणे शूज रॅक पण स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. खराब झालेल्या चप्पल्स वगैरे असतील तर त्या पहिल्यांदा काढून टाका. त्या चप्पल ठेवून उगाच गर्दी अशी होते, त्या चप्पलचा मोह नाही करायचा की ते ठेवाव्यात की टाकून द्यायच्या. त्या म्हणजे लगेच टाकून द्या की आपल्याला असं वाटतं त्या चप्पल टाकू की नको टाकू, असा मोह करून आपण त्या चप्पल शूज रॅकमध्ये ठेवून देतो आणि ते गर्दी होती आणि दिसायला पण छान नाही वाटत. आपल्याला लागेल त्या चपल्या व्यवस्थित शू रॅकमध्ये ठेवल्यामुळे सुटसुटीत असा शू रॅक राहतो आणि घरामध्ये नकारात्मकता दूर होते. आपल्या रेग्युलरच्या चप्पल एका साईडला ठेवायच्या आणि नवीन चपला हा एका साईडला ठेवायचा, म्हणजे जास्त गर्दी पण होणार नाही आणि कचरा वगैरे होणार नाही आणि नवीन चप्पल ह्या खराब नाही होणार. त्यानंतर नंबर 3, डॉक्युमेंट. तर आपण डॉक्युमेंट आणली की फाईलमध्ये तशीच ठेवतो किंवा काही डॉक्युमेंट लागत नसताना पण आपण तशीच ठेवून देतो, पण ती तशीच न ठेवता ती फाडून टाकायची. किंवा लहान मुलांचे बुक असतील म्हणजे गेल्या वर्षीचे, तर ते रद्दीला पण तुम्ही देऊ शकता. पण आपले डॉक्युमेंट असतात ना ती शक्यतो फाडून टाकायची, तशीच टाकायची नाही किंवा द्यायची नाहीत. कारण त्याच्यावर ना ॲड्रेस असतो किंवा कोणता ना कोणता नंबर असतो, त्यामुळे शक्यतो ती फाडूनच टाका आणि आपल्याला लागत नाही त्या गोष्टी तुम्ही ठेवू नका, त्यामुळे खूप गर्दी अशी होते. तुमच्या मिस्टरांना विचारून कोणती डॉक्युमेंट लागतात कोणती डॉक्युमेंट लागत नाही हे त्यांना पण विचारा आणि तसंच तुम्ही त्याचं नियोजन करा आणि तसं व्यवस्थित ठेवून द्या. व्यवस्थित ठेवल्यामुळे तो कप्पा छान वाटेल आणि आपल्याला पण पॉझिटिव्ह फील होईल. तर नंबर 4, ड्रेसिंग टेबल. तर ड्रेसिंग टेबलमध्ये आपलं कॉस्मॅटिक असतं, ज्वेलरी असते, ते वेळोवेळी साफ केलं तर ते स्वच्छ असं राहतं. काही वेळेस नीलपेंटच्या बॉटल असतात संपलेल्या, आपण तशाच ठेवून देतो किंवा लिपस्टिक असतात, तर त्या वेळोवेळी काढून टाकल्या पाहिजेत. जर आपण तसंच जर ठेवलं तर तिथे कचरा तयार होतो, त्यामुळे वेळोवेळी ड्रेसिंग टेबल पण स्वच्छ करणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की ते रोजच करा, पण तुम्ही महिन्यातून किंवा 2 महिन्यातून ही गोष्ट केली तर आपलं ड्रेसिंग टेबल पण स्वच्छ राहणार आहे. तर आणि आपल्या नको असणाऱ्या वस्तू काढल्यामुळे ती जागा पण मोकळी अशी होणार आहे. आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असेल ती पण पटकन लक्षात येते आणि पटकन सापडते. आपलं काही कुठे बाहेर जायचं असेल तर असा गोंधळ उडत नाही, शोधावं लागत नाही असं व्यवस्थित असेल तर. त्यानंतर औषधाच्या बॉटल असतील ज्या लागत असणाऱ्या ठेवून द्या, नसेल लागणार तर टाकून द्या. तर अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी असतात. आपल्या छोट्या मोठ्या क्लिपा असतात, त्या छोट्या पिना वगैरे असतात ना त्यांना गंज लागतो आणि त्यामुळे त्या जागेवर ना कचरा तयार होतो. आणि घरामध्ये ना स्वच्छता असेल ना तर खूप म्हणजे छान फील होतं. कोणतं पण काम करायचं म्हटलं तरी उत्साह असा वाटतो. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या करणं पण खूप गरजेचं आहे. त्यानंतर इयरिंग. तर बघा इथे मला ज्या लागत नाहीत ना त्या इयरिंग मी बाजूला काढते, म्हणजे एक आहे तर एक नाही असं. ज्या लागतात व्यवस्थित आहेत त्या मी व्यवस्थित एका साईडला ठेवते आणि ज्या लागत नाहीत, तुटलेत
किंवा त्याचे स्क्रू हरवले ते साईडला ठेवतात. आणि इयरिंग तर लागतात, म्हणजे आपल्याला कोणती साडी नेसली, काही फंक्शन असेल तर ज्वेलरी घालावी लागते. कोणता सण वगैरे असेल ना तर पटकन आपल्याला असं व्यवस्थित असेल तर आपण पटकन घालू शकतो, ते सापडतं पण आपल्याला पटकन. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं पण खूप गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 5 स्टेशनरी. तर मुलांची स्टेशनरी ही मुलांकडूनच साफ करून घ्यायची. जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडूनच घ्या, त्यांना पण सवयी लागल्या पाहिजेत. पण तुमची मुलं छोटी असतील तर तुम्ही त्या गोष्टी साफ करा आणि व्यवस्थित असं ठेवा. जे लागणार आहे त्या गोष्टी ठेवा, ज्या नाही लागणार, ज्या खराब झालेत त्या टाकून द्या. तर तिने आता ह्या गोष्टी सगळ्या रियाने एकत्र केल्या होत्या, त्या आता मी व्यवस्थित एका बॉक्समध्ये ठेवते. आणि बॉक्स करायचा, ठेवायचा, म्हणजे काय होतं, एकत्र असेल ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात आणि लागेल तेव्हा त्यांना आपण देऊ शकतो. तर इथे सिस पेन्सिल, कलर, पेन, शॉर्पनर, इरेझर ह्या गोष्टी मी सगळ्या एकत्र ठेवलेल्या आहेत आणि लागेल तेव्हा तिला मी त्या देते. पण मुलं मोठी असतील ना तर त्यांच्याकडून ह्या गोष्टी करून घ्या, नक्कीच ही चांगली सवय आहे. नंबर 6 जुनी कपडे. तर बऱ्याच वेळेस आहे ना आपली जुनी कपडे खूप अशी निघतात, तर ती जास्त फाटली असतील ना तर टाकून द्या. आणि म्हणजे अशी चांगली असतील तर ती कोणाला तरी द्या, दान करा, किंवा नाही तर तुम्ही किचनमध्ये यूज करा. आणि जास्त फाटलेली कपडे कोणाला देऊ नका, ती पण माणसं आहेत, तर त्यांना पण समाधान वाटेल. तर माझी म्हणजे असे कपडे निघाले असतील ना तर माझ्या इथे जी कामवाली बाई येते ना मी तिला देते. म्हणजे आपल्याला जर एखादी साडी घालून कंटाळा आला असेल पण ती साडी चांगली आहे तर तुम्ही त्या बाईला देऊ शकता, किंवा तुम्हाला ज्यांना द्यायचे ते त्यांना तुम्ही देऊ शकता. पण असं आपण 6 महिन्यातून किंवा 2-3 महिन्यातून एकदा असं कपडे पूर्ण चेक करायचे, जे लागत नाही ती काढून टाकायची आणि जे लागतं ती व्यवस्थित ठेवायची. त्यामुळे जास्त गर्दी अशी होणार नाही ऑर्डरूममध्ये. तर फ्रेंड्स, तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू मग अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.